झी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आज चर्चा होणार आहे तुमच्या आरोग्याविषयी। ICRIERचा एक धक्कादायक अहवाल समोर आलाय। या अहवालानं आपल्या शेतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। या अहवालानुसार भारतातील शेतीची माती आपलं पोषण हरवत चालली आहे। मातीतलं नायट्रोजन, फॉस्फरस, झिंक अशी आवश्यक पोषक तत्व कमी होत आहेत। याचा परिणाम पिकांच्या गुणवत्तेवर होतोय। आपण जे धान्य खातोय त्याचं पोषण कमी होत आहे। परिणामी देशात कुपोषण वाढू लागलंय। यावरचा हा रिपोर्ट पाहूयात। कधी सर्वसामान्य एका घासासाठी अश्रू ढाळतात, तर कधी शेतकरी पिकांच्या उत्पन्नाला घेऊन त्रस्त होताना पाहायला मिळतात। आपण अनेकदा हे चित्र पाहत असतो। देशात हजारो लेकरं अशी आहेत ज्यांना पोटभर जेवण मिळत नाही। ज्यांना 2 वेळचं जेवण मिळतंय त्यांना पौष्टिक आहार मिळतोय का, याबाबतही मोठा प्रश्न आहे। ज्याचं कारण आहे ते म्हणजे आपल्या देशातील शेतीच्या मातीमधील कमी होत चाललेली पोषक तत्व। इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्सच्या एका रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे। भारतातील शेतीच्या मातीतून नायट्रोजन, फॉस्फरस, झिंक आणि कार्बन सारखे पोषक तत्व हळूहळू संपुष्टात येताना पाहायला मिळत आहेत, असं या अहवालातून समोर आलंय। झी इन्व्हेस्टिगेशन टीमने या अहवालाची पडताळणी केली। अपने रोजमर्रा की दिनचर्या में जो खाना खा रहे हैं, कभी हमने सोचा नहीं होगा कि उस खाने में न्यूट्रिशन कितना है। लेकिन हमारे ही देश की एक संस्था है ICRIER यानी इक्रियर, जिसने मिट्टी के सेहत को लेकर जो रिसर्च किया है, उस रिसर्च में कई चौंकाने वाले खुलासे हुए हैं। देशातील मुख्य पीक असलेल्या गहू, तांदूळ आणि डाळींमध्ये सूक्ष्म पोषक तत्व आणि कार्बोनिक पदार्थांची कमतरता असल्याचं या अहवालातून समोर आलंय। भारतातील 73 ते 76% मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन फक्त 0.5% कमी शिल्लक राहिलाय। त्यामुळे मातीची क्षमता संपत चालली आहे। त्यातच युरिया अनुदानाच्या चुकीच्या धोरणामुळे NPKचा समतोलही बिघडलाय। NPKची आदर्श टक्केवारी ही 4-2-1 वरून बिघडत 10-9-4-4-1 अशी झाली आहे। मातीमध्ये नायट्रोजनची मात्रा 90% कमी झाली आहे। झिंक 35% आणि आयरन 24% कमी झालाय। जो फर्टिलाइज़र की पॉलिसी है वो हमारी ठीक नहीं है। यूरिया बहुत ज़रूरत से ज़्यादा उस पर सब्सिडी दे रहे हैं और जो पोटाश और फॉस्फेट जो चाहिए उस पे उतना नहीं है, तो पूरा इम्बैलेंस हुआ है सिस्टम में। उससे हमारी जो मिट्टी की उपजाऊ शक्ति है वो कम हो चुकी है, वो वीक होती जा रही है। पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मधील शेतांमध्ये सर्वात जास्त केमिकल युक्त खतांचा वापर होतोय। ICRIERच्या अहवालानुसार भारतात शेतातील मातीतलं ऑर्गॅनिक कार्बनचा स्तर 0.3 पासून 0.6 पर्यंत खाली घसरलाय। जागतिक पातळीवर विचार केला तर मातीचा घसरलेला पोत हा जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात फारच चिंताजनक आहे। म्हणजे हे संकट हळूहळू आपल्याकडे गंभीर स्वरूप धारण करत आहे। शेतमालाचं उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नात केमिकल युक्त खतांचा बेसुमार वापर करून जमिनीचा पोत बिघडवत चाललोय। या संकटाचा सामना करायचा तर जमिनीचा पोत सुधारण्याची अत्यंत आवश्यकता आहे। अगर हमारी पॉलिसी सपोर्ट करेगी राइट न्यूट्रिशन, जैसे मैंने आपको 4R बताया, तो डेफिनेटली फार्मर्स उस चीज़ को प्रयोग में लाएंगे। अभी क्या है, हमारा यूरिया 80 to 85% सब्सिडाइज है, फॉस्फरस पे लगभग 40 to 45% सब्सिडी है एंड पोटेशियम पे हार्डली 5%। तो इससे हो क्या रहा है, सारा N नाइट्रोजन लगाया जा रहा है और माइक्रो न्यूट्रिएंट्स, सेकेंडरी न्यूट्रिएंट्स पे जोर नहीं दिया जा रहा है। तो पहले तो ये बैलेंस कैसे लाया जाए, ये सरकार को सोचने की बहुत ज़्यादा ज़रूरत है। ICRIER ने सरकारला काही उपाय सुचवले आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मातीतील कार्बनचं प्रमाण वाढवलं पाहिजे। युरियाची सबसिडी हटवून SOC परत आणली पाहिजे। जैविक खतांच्या वापराला प्रोत्साहन दिलं पाहिजे। बायोफर्टिफिकेशन म्हणजेच अशा पिकांची लागवड करणं ज्या पिकांमुळे जमिनीचा पोत सुधारेल। NPK संतुलित करावा लागेल। हमारे शरीर को जो ज़रूरी न्यूट्रिशन है, जो पोषक तत्व हैं, वो नहीं मिल पा रहे हैं, क्योंकि जो मिट्टी में ही जो मिट्टी की जो सेहत है वो सेहत ही ठीक नहीं है।
और इन्होंने बताया कि किस तरीके से अगर हम पॉलिसी बनाएं तो हम चीज़ों को और बेहतर तरीके से कर सकते हैं और इस सिचुएशन से यानी इस चुनौती से भी निपट सकते हैं। आपल्याला कुपोषणाला हरवण्यासाठी अन्नाच्या थाळीपेक्षा शेतावर लक्ष द्यावं लागेल. सरकार, वैज्ञानिक आणि शेतकरी सगळ्यांना मिळून काम करावं लागेल. नाहीतर आपल्या जेवणाच्या थाळीतून पोषण गायब होऊन जाईल. सुमंत कुमार, झी मीडिया, नवी दिल्ली.